नाही नाश्ता सगळ्यांसाठी नाही ते युट्यूब वाले स्कोरर आणि एवढेच बाकीचं कोणच नाही. 1 2 3 कॅमेरा तुमचे कॅमेरा चार आणि एक साधे कॅमेरामॅन राजेश पवार यांचा शंकर पवार राजेश पवार बरोबर बस ना मॅच चालू हॅलो हा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राजेश पवार आणि शंकर पवार आणि गोलंदाजी एंडवरती महेश पवार. आयकॉन वर्सेस आयकॉन म्हणजे जिथे मॅच नंबर 2 मध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. पहिला बॉल ओहो हो पहिला बॉल काय जबरदस्त पाहायला मिळाला. हा पहिल्याच बॉलची सुरुवात आहे ना त्या ठिकाणी डॉट बॉलने होताना पाहायला मिळते. आयकॉन वर्सेस आयकॉन बेस्टच देण्याचंच काम करतायत दोन्ही. अगदी आपण पाहिलं एका गावातून बिलॉंग करतात तोच विरोधार्थ आहेत. ओहो हो यावेळेला ब्लॉक बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यॉर्कर तर आलाय मिसफिल्ड. पहिल्या 2 बॉल मध्ये 1 धावा. एका बाजूला सुरेशजी पवार यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला गणपत यादव यांचा संघ जो पाहायला मिळतोय. ओहो हो यावेळेला तिथे डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. षटक नंबर अगदी आपण पाहिलं ना पहिल्या षटकाचा खेळ इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त दर्जाचा चेंडू त्या ठिकाणी आलाय. महेश पवारने ना पहिल्या 1 बॉल मध्ये 1 धाव खर्च केल्यानंतर आहे ना पुढच्या काही बॉल मध्ये ना फक्त आणि फक्त 1च धाव त्या ठिकाणी दिली आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक उंचावीमध्ये बॉल एका हाताने झेल. समीर पवार याने काय जबरदस्त झेल टिपला त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला लागेल. जबरदस्त कॅच एका हाताने त्याचे त्या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले. समीर पवार याने झेल टिपला आणि त्या ठिकाणी विकेट देखील आली आहे. पहिला धक्का पहिल्या 5 बॉल मध्ये 1च धाव त्या ठिकाणी आली आहे. पहिल्या बॉल डॉट बॉल तर नंतरचा बॉल सिंगल तर नंतरचा बॉल डॉट तर नंतरचा बॉल डॉट आणि आताच्या बॉल मध्ये विकेट. पहिल्या 5 बॉल मध्ये 1च धाव आली आहे. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रकाश सकपाळ आलेत. मित्रा थोडं पॉइंटेबल फोटो द्या नाही पॉइंटेबल काढ की फोटो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओहो हो या वेळेला हा देखील बॉल डॉट बॉल म्हणजे आजच्या दिवसातील एकमात्र गोलंदाज ज्याने अवघ्या 6 बॉल मध्ये 1 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. जबरदस्त दर्जाची गोलंदाजी महेश पवार. आयकॉन मी या स्पर्धेतला का आहे, मी का कर्णधार आहे, या स्पर्धेतील एक जबरदस्त परफॉर्मन्स का करतोय हेच या ठिकाणी सांगितलंय.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश पवार यांना आपण पाहतोय. षटक नंबर अगदी आपण पाहिलं तर दुसरं घेऊन स्ट्राईक वरती राजेश. मॅच नंबर 2 हे पाहायला मिळत आहे A1 वॉरियर्स आणि वाटोळी वॉरियर्स या दोन टीम दरम्यान ची एक महत्वपूर्ण लढत. या बेला मिस टायमिंग स्ट्रोक तिथे मात्र पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. 4 धावा. या ठिकाणी थांबलेत गोलंदाज. हा फ्री हिटचा बॉल कंटिन्यू असेल. इथे पाहायला मिळेल सुपर डुपर हिट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने वेगाने ड्राईव्ह केलाय. बॉल थांबवणं थोडंसं कठीण. फ्री हिटच्या बॉल मध्ये 4 धावा त्या ठिकाणी येत आहेत. धावा बनल्यात आता स्कोर कार्ड वरती तब्बल 10 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 बॉल मध्ये 1 होता. तदनंतरच्या दुसऱ्या षटकातल्या काही बॉल मध्ये ना 10 धावा त्या ठिकाणी बनल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेशजी शिंदे साहेबांचं देखील आगमन झालंय. खारवडगावचे सुपुत्र एक सिनियर खेळाडू आहेत आणि ते देखील या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. क्रिकेट वेळी असणारी मंडळी, त्यांनी दिलेला या तरुणांना उत्तम दर्जाचा प्लॅटफॉर्म, आपल्या गावातील खेळ, ग्रामीण विकासाचा दर्जा आणि ग्रामीण विकासाचा वसा आणि वारसा चालवणारी ही मंडळी आहेत ना, आपल्याला आज मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांचे देखील आज आपल्याला आभार मानावे तितकेसे कमी आहेत. पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर बॉल आलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. 1 धाव त्या ठिकाणी ऍड होईल. हा बॅकफुट वरची फटक्यात ना हे जबरदस्त येतात, परंतु बॅकफुट वरचा फटका जर फसला तर विकेट येण्याचे चान्सेस देखील खूप असतात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप करतायत. बॉल फेकी केला जाईल स्ट्राईक वरती. पहिल्या मॅच मध्ये ना 66 धावा बनल्या आणि त्या धावा आजच्या दिवसात चेस देखील केल्या गेल्या. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त दर्जाची फलंदाजी अजय पवारची पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. 18 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल. तिथून मात्र धाव त्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त 1, म्हणजे धावा बनल्यात. पहिल्या 2 षटक समाप्तीनंतर तब्बल 19 धावा. पहिल्या 6 बॉल मध्ये 1 आली. दुसऱ्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये जिथे 18 येताना पाहायला मिळाला,
आता येणाऱ्या 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकांची महत्वपूर्ण वेळ आहे ना, अजूनही या ठिकाणी असेल ती शेष. बारा बॉल मध्ये धावा बनला तब्बल 19. हॅलो, नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी निलेश येताना पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती प्रकाश. पहिला बॉल निलेशचा उंचाईमध्ये उडवलाय, तिथून मात्र 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आज गोलंदाज अगदी आपण पाहिलं ना, कालचा आणि आजचा दिवस गोलंदाजांना अक्षरशः फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4ही मुंड्या चितच करतात. सकाळच्या सत्रात या क्रीडानगरीमध्ये प्रॅक्टिस सेशन करत असताना आहे ना, गोलंदाजी एंड करणं थोडस भारी पडून जातंय. धावा मात्र जास्तीच्या बनतात आणि त्या धावा आहेत ना, याच क्रीडानगरीमध्ये चेस देखील केल्या जातात. 4 धावाच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 23 धावा. 23 रन्स स्कोर कार्ड वरती बनल्यात. यावेळेला रनआउटचा चान्स नॉन सेकंडला असता आणि कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू देखील नाही आहेत. चान्स मिस तर मिस, धावा देखील दिल्यात. 2 धावा त्या ठिकाणी येतात. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 25 धावा. 25 रन ऑन अ बोर्ड. षटक नंबर 3 हे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, मात्र डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये ना धावा थोड्याशा कमी बनल्यात. एका बाजूला इव्हन वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला वॉटोवे वॉरियर्स असा सामना. आणि याच्या नंतरचा सामना जिथे पाहायला मिळेल श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान एक जबरदस्त लढत. हॅलो हॅलो, स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 26 धावा. आपण ठेव नाही तर ते बरं पडेल. थोडं मध्ये मध्ये यूज होईल तिकडे इंटरव्ह्यूला वगैरे गेलं. षटक नंबर अगदी आपण पाहिलं तर 3रा धावा बनला 26. यावेळेला पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न. उंचाईमध्ये बॉल क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत बॉल जाईल आर पार, सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा. पाच बॉल मध्ये 32. पहिल्या षटकामध्ये जिथे 18 आल्या होत्या अजूनपर्यंत 14 आल्यात. एका बॉलचा खेळ अजूनही शेष. बसायचं काय काम आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती वार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तर 2 धाव मिळेल. फक्त आणि फक्त एक, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर त्या षटकामध्ये 14 आणि तब्बल धावा आल्यात
33 धावा. पहिल्या 18 बॉल मध्ये 33. आता याच्यानंतर शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक इथे पाहायला मिळेल. हॅलो. क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती आहे, आपण देखील थोडी घाई करा. आपल्याला विनंती असेल 15 मिनिटांच्या आतमध्ये आपण 3 षटक कंप्लीट केले नाहीत तर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेणं हे कंपल्सरी असेल. आयोजकांकडून जशा सूचना येत आहेत तशा सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं कोऑपरेट करा, आपल्याला विनंती असेल. आणि पुढील मॅचचा संघ देखील आपण देखील तयार व्हायचा आहे. श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स. यानंतर दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी येतील. पहिला बॉल उंच मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती तिथून मात्र 6 धावा ठोकल्यात. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने 39 धावा. राजेशच्या बॅट मधून त्या ठिकाणी 6 धावा आल्यात. राजेश पवार वैयक्तिक 6 बॉल 23 धावांवरती 10 बॉल 23 धावांवरती परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतात. उर्वरित 5 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजीसाठी अंकित. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला बॉल 1 बाउन्स थेट पॅव्हिलियन कक्षामध्ये बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 4 धावा. चौथ्या षटकामध्ये आहे ना धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 आल्यात. धावा बनला स्कोर कार्ड वरती 43 धावा. 43 रन्स. बनल्यात. तिसरा बॉल. ओ हो या बेला तिसरा बॉल बॅटची हलकीशी कडा घेऊन जाणारा बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. धावा बनला स्कोर कार्ड वरती 47 धावा. वाटलं देखील नव्हतं इतक्या धावा बनतील इतक्या धावा बनतील आणि आता त्या धावा देखील त्या ठिकाणी बनल्यात. 47 धावा. पहिल्या बॉल मध्ये षटकार, तदनंतरच्या 2 बॉल मध्ये सलगचे 2 चौकार. पहिल्या 3 बॉल मध्ये 14 आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केला. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. हा क्षेत्ररक्षक निलेश आहेत ना जणू काही गार्डन मध्येच खेळतात असा त्या ठिकाणी खेळ केलाय. बॉल नॉन स्ट्राईकला फेकी करायचा होता त्याने फेकी केला स्ट्राईकला. एक छोटी धाव त्या ठिकाणी घेतली गेली.
या स्पर्धेच्या माध्यमातून कारवट गावचे आणखीन एक ज्येष्ठ मान्यवर दगडूजी कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्षार्थिक स्वागत. पुन्हा एकदा नाही स्वर बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. धावा बळला स्कोर कार्ड वरती तब्बल 50 धावा. हा यानंतर श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स आपण सज्ज राहायचंय. श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी रेडी राहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं यानंतर. हॅलो आता हे काल एक कॅप काढून ठेवले तुम्हाला बघा बॉस बाई. या वेळेला पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. आकाश मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप करतायत. 3 धावा त्या ठिकाणी आल्यात. पहिल्या डावाला इथे विश्रांती. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा बनल्या 53 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 24 बॉल 54 धावा. तर दोन्ही टीमचे कर्णधार श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स टॉस साठी या. या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. मी दगडूजी शिंदे साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण टॉस करायचं आहे. मराठा वॉरियर्सच्या टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय. तर श्रुती 11 आपण फलंदाजीसाठी रेडी राहायचं यानंतर. हॅलो आदर्श देसाई आपण कमेंट बॉक्स जवळ समोर झाला. आदर्श देसाई
पहिला चेंडू फटकावला, त्यात षटकार मारलाय महेश यांनी. संघाची धावसंख्या 6 रन, 1 चेंडू. अर्जुन यांचा पुढील चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने टोलवला आणि पाहूया चौकार महेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 10, 2 चेंडू 10. अर्जुन यांचा पुढील चेंडू मारा करतील महेश. मिस फिल्डिंग, बाउंड्रीच्या दिशेने चौकार. 22. संघाची धावसंख्या 3 चेंडू 14 धावा. A1 वॉरियर्स संघाची धावसंख्या 14, 3 चेंडू. अर्जुन यांचा पुढील चौथा चेंडू महेश यांच्यासाठी. अवांतर धावोद्वार वाईट. संघाची धावसंख्या 15, 4 चेंडू 15 धावा. A1 वॉरियर्स. अर्जुन यांचा पुढील चेंडू सामना करतील महेश. स्ट्रेट ड्राइव्ह 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू अर्जुन यांचा. उत्कृष्ट असा टोलवलेला षटकार महेश यांच्या बॅटमधून. षटकार. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावा म्हणला स्कोर कार्ड वरती. पहिल्या 6 बॉल मध्ये तब्बल 21 धावा. जिथे पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये 54 धावा पहिल्या डावामध्ये बनवला गेला. तब्बल 53-54 धावांचं लक्ष. एका टीमला आहे ना सकाळच्या सत्रात 66 धावा मारल्या, त्या धावा चेस केल्या गेल्या. म्हणजे आजचा दिवस देखील आहे ना हा चेस करण्यातच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा टीम वेळ घालवतोय. आजच्या दिवसात 66 धावा हाय स्कोर आहेत. कालच्या दिवसात 74 रन्स या सर्वाधिक हाय स्कोर. तो रेकॉर्ड आजच्या दिवसात ब्रेक केला जाणार का ते पाहिलं देखील जाईल. गोलंदाजीसाठी शंकर पवार षटक नंबर 2 घेऊन.
यावेळेला पहिला बॉल पॉइंटला हुक केलाय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला बॉल, इथे धाव मिळेल एक. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा, 22 रन्स ऑन अ बोर्ड हे पाहायला मिळतात. स्पर्धेच्या माध्यमातून झी क्रिकचे ओनर अर्थात संदेश भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांची सहर्ष हार्दिक स्वागत च्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये. आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेत पारस आणि अनिश यांना देखील आज आपण पाहतोय. ऑपरेटिंगच्या भूमिकेत विनायक आणि सागर. नॉन स्ट्राईक एंडला जबरदस्त फेकी, धाव त्या ठिकाणी मिळेल एक. धाव बनला स्कोर कार्ड वरती डबल 23 धावा. परंतु याच्या नंतरचा सामना तोही जबरदस्त श्रुती इलेव्हन आणि मराठा वॉरियर्स. यावेळेला उडवलाय बॉल, बॉल जाईल लांब उंचाईमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. जबरदस्त स्ट्रोक, ऍक्शन रिप्ले आपल्याला झी क्रिक वरती पाहायला मिळेल. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. आणि निश्चित खेळाडू वर्गांसाठी आज या स्पर्धेच्या माध्यमातून कॅप देखील अवेलेबल करून दिल्यात. कुमार सुमन, मारुती सावंत, कवठे पिराण, जिल्हा सांगली, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे देखील विशेष आभार मानायला हवेत, कारण का इतक्या उन्हामध्ये खेळाडू वर्गांसाठी एक विशेष त्यांच्या माध्यमातून सोय देखील केली गेलेली आहे. आणि खेळाडू वर्गांना देखील विनंती असेल त्या उन्हामध्ये आपण कॅप, वॉटर बॉटल, एक्स्ट्राचे ड्रिंक्स बॉटल्स त्या कॅरी करत चला. अगदी आपण पाहिलं मार्च एप्रिल मेच्या कालावधीमध्ये डिहायड्रेशनचं लेवल, डिहायड्रेशनचं प्रमाण हे खेळाडू वर्गांमध्ये जास्तीचं होताना आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतं. आणि त्यासाठी आयोजक आपल्याला नेहमी सहकार्य करतात, त्यांचे देखील विशेष आभार. स्कोर कार्ड वरती धावा बनला 30. पुन्हा एकदा समोरदर्शन ड्राईव्ह केलेला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. आता करायचे आहेत 12 बॉल आणि 20 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. राजेश दाखल झालाय. 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत आणि राजेश पवार आणि त्यांच्या साथीदारांना त्या धावा रोखायच्या देखील आहेत. परंतु यानंतरचा आणखीन एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जिथे पाहायला मिळेल. श्रुती इलेव्हन या SPL चा सर्वाधिक महागडा खेळाडू आणि त्यांच्या समोर मराठा वॉरियर्स तो संघ. एक लढत, शर्यत आणि या स्पर्धेची आणखीन एक चुरस या एका मॅच नंतर पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, यॉर्कर. नॉन सेकंडला संधी. म्हणतात ना, एका हाताने बॉल आणि एका हाताने टाळी ही कधीच वाजत नसते. तिथे धावाली एक. 11 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. राजेश पवार यांनी या षटकामध्ये 2 ते 3 जर विकेट घेतल्या ना तर आणखीन या मॅच मध्ये मजा येऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी येत आहेत. धाव मिळेल त्या ठिकाणी एक. धावा झाल्या आहेत 36 धावा.
यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, कॅच साठी कॉल, क्षेत्ररक्षक आहेत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. या मॅच मध्ये आहे ना हाईट कमी आणि फाईट जास्त पाहायला मिळते. अजूनपर्यंत हात खोलण्याची संधी आहे ना राजेश पवार यांनी कदापि दिलेली नाहीये आणि तो चान्स आहे ना फलंदाजी एंड कडून फलंदाज देखील सोडणार नाहीयेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, धाव मिळेल एक. किती बॉल किती पाहिजे? 38 धावा बनल्यात. 8 चेंडू आणि 16 करायचे आहेत. 8 बॉल 16 धावा. 4 बॉल मध्ये सिंगल आले 4. 5वा बॉल उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, झेल टिपतायत. 7 बॉल 16 वरती सामना गेलाय. आता मॅच मध्ये कमबॅक. 12th मॅन देखील खुश होत आहेत, त्यांना माहिती आहे 7 बॉल 16 धावा. मॅच थोडीशी दूर गेली आहे, ती जवळ येणार का ते पाहिलं जाईल येणाऱ्या 7 बॉल नंतर. तनिष देखील खुश होत आहेत, आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आलेत. 12th मॅनच्या भूमिकेत इतक्या कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये एक महत्वाची जागा आणि महत्वाचा खारीचा वाटा आहे ना त्यांचा देखील आहे. नवीन खेळाडू प्रकाश यादव. 7 बॉल 16 करायचे आहेत या मॅच मध्ये, या क्रीडा नगरीमध्ये, या मैदानामध्ये कित्येक वेळा अशा धावा बनल्यात, परंतु आता शेवटचा बॉल, हा बॉल डॉट येणार का ते देखील पाहिलं जाईल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल मध्ये कडा प्रहार, षटकार आलाय. 6 धावा म्हणजे आता करायचे 6 बॉल आणि 11 धावा. लास्ट ओव्हर थ्रिलिंग आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल जिथे करायचे 11 धावा, 10 करायचे 6 बॉल मध्ये 10. 7 बॉल मध्ये 16 करायच्या होत्या. 6 बॉल 10 वरती हा सामना येऊन राहिलाय. सहा बॉल मध्ये 10 करायचे आहेत. लास्ट ओव्हर. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी एंड वरती आलाय. सतीश. हॅलो, सतीश पवार येताना आता पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये जिथे करायचे आहेत तब्बल 10 धावा. लास्ट ओव्हरचा थरार इथे पाहायला मिळणार का हे देखील आता पाहिलं जाईल. चारी डगआउट्स मध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. पहिला बॉल, घुटना टेक और तमाशा देख, बॉलला पाठवलंय षटकाराच्या दिशेने. म्हणजे आता करायच्यात फक्त आणि फक्त 4 धावा. हो, या बेला 9 सेकंडला रनआउटचा चान्स मिस केलाय.
आता 4 बॉल मध्ये 4 धावा. हा षटकारांनी आणि चौकारांनी सामना संपवण्याचा मानस उतरून मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे खेळाडू. 4 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. या वेळेला आडव्या बॅटने प्रहार. सामना त्या ठिकाणी संपलाय षटकाराच्या दिशेने. म्हणजे या ठिकाणी संघ या ठिकाणी विजय होतोय.